कर्णाच्या रथाचं चाक चिखलात अडकतं, मग त्याच्यानंतर कर्ण खाली उतरतो शस्त्र टाकून आणि त्याचा फायदा श्रीकृष्ण घेतो आणि अर्जुनाला सांगतो की तू आता बाण मार आणि याला मारून टाक. याचा माझ्या जीवनाशी काय संबंध आत्ताच्या? तर एक गोष्ट लक्षात येईल बघा, शल्य या शब्दाचा अर्थ काय सांग? कुठे ते मनामध्ये अडी आहे, सल आहे, गिल्ट आहे, पश्चाताप आहे. आता बरोबर कर्णाच्या रथाचा सारथी कसा शल्य, म्हणजे कर्णाला कुठलं तरी शल्य होतं, एकतर अनवॉन्टेडनेसचं दुःख असेल, त्याला दुसऱ्याबद्दलचा तिरस्कार असेल, त्याला जाणवत असेल की आपण चुकीच्या ठिकाणी आहोत. आपण जरी दुर्योधनाची बाजू घेतोय पण कदाचित अंतर्मन त्याचं जे आहे ते त्याला कुठेतरी बोचत असेल की कोण खरं आणि कोण, म्हणजे कोण बरोबर कोण चुकीचं, हे आपल्याला सद्विवेक बुद्धी असते, पण तरी सुद्धा त्याने त्याची, म्हणजे काय, एक क्लिअर कट ह्याच्यातून काय घेण्यासारखं आहे, तर ज्याच्या रथाचा सारथी त्याचं शल्य असेल त्याचा कर्ण होतो.